कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची लढत शिंदेंच्या सेनेसोबत आहे। मात्र उमेदवार निवड ते घोषणा आणि पुन्हा बदल यावरून काँग्रेसची अंतर्गत लढाई आधी संपवावी लागेल असं बोललं जात आहे। पण तुर्तास कोल्हापूर उत्तरच्या जागेवरून सुरू असलेला घोळ अखेर काही प्रमाणात सुटलाय असं म्हणावं लागेल। काँग्रेसनं आधी दिलेला उमेदवार बदलत आता मधुरिमा राजे छत्रपतींना उमेदवारी जाहीर केली आहे। शक्ती प्रदर्शन करत मधुरिमा राजे यांनी आज आपला अर्जही दाखल केलाय। पण सुरुवातीला कोल्हापूर उत्तरमधून राजेश लाटकर यांना उमेदवारी देण्यात आली होती। पण मालोजी राजे यांनी रात्री उशिरा मधुरिमा राजे याच उमेदवार असणार आहेत असं जाहीर केलं। मधुरिमा राजे यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसच्या खासदारकीनंतर आमदारकी ही छत्रपती घराण्यातच गेली आहे। पण काँग्रेसनं उमेदवारीसाठी निवड केलेल्या मधुरिमा राजे कोण आहेत? छत्रपती घराण्यासोबतच मधुरिमा राजे यांना राजकीय वारसा लाभलाय का? मधुरिमा यांचं सामाजिक कार्यात योगदान आहे का? जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील, lokmat.com वर आपलं स्वागत आहे। कोल्हापूर उत्तर हा शिवसेना आणि काँग्रेसचा बालेकिल्ला। शिंदेंच्या शिवसेनेकडून राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। काँग्रेसनं आधी राजेश लाटकर यांना उमेदवारी दिली, पण 24 तासातच मधुरिमा राजे यांच्या नावाची घोषणा केली। उमेदवार बदलीवरून राजकारण रंगल्याची चर्चा कोल्हापूरमध्ये सुरू झाली आहे। पण मधुरिमा राजे या कोण आहेत? त्यांच्यासाठी ही लढत किती सोपी आहे पाहूया। मधुरिमा राजे या कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती यांच्या सून आहेत। मालोजी राजे यांच्या त्या पत्नी आहेत। मधुरिमा यांना सासरसोबतच माहेरचा राजकीय वारसा लाभलाय। कोल्हापूरमधील दिग्गज राजकारणी दिवंगत दिग्विजय खानविलकर यांच्या त्या कन्या आहेत। दिग्विजय खानविलकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आरोग्यमंत्री राहिलेले आहेत। सलग 5 वेळा निवडून येण्याचा मान दिग्विजय खानविलकर यांच्या नावावर आहे। 2012 मध्ये खानविलकर यांचं निधन झालं। सलग 25 वर्ष आमदार, 5 वर्ष राज्यमंत्री आणि 4.5 वर्ष आरोग्यमंत्री अशी राजकीय कामगिरी करणाऱ्या खानविलकर यांच्या कन्या अशी ही मधुरिमा यांची राजकीय ओळख सांगितली जाते। सोबतच मधुरिमा यांचे पती आणि शाहू छत्रपतींचे पुत्र मालोजी राजे हे सुद्धा माजी आमदार राहिलेत। 2004 साली कोल्हापूर उत्तर या मतदारसंघातून ते काँग्रेसचे आमदार झाले होते। पण 2009 मध्ये शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांनीच मालोजी राजे यांचा पराभव केला होता। यंदा मात्र त्याच पराभवाचा वचपा काढण्याची संधी मालोजी राजेंची पत्नी मधुरिमा राजे यांना मिळाली। मालोजी राजे या पराभवानंतर सक्रिय राजकारणापासून दूर होते, पण आता ते पुन्हा सक्रिय झालेत। कोल्हापूर उत्तरमधून मालोजी राजे किंवा त्यांची पत्नी मधुरिमा यांच्या नावाची चर्चा होती, पण काही दिवसांपूर्वीच या दोघांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली होती। त्याचबरोबर खासदार शाहू छत्रपती यांनी आणखी एक उमेदवार राजघराण्यातून नको अशी भूमिका घेतली होती। त्यामुळे काँग्रेसकडून सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी मिळेल असे संकेत सतेज पाटील यांच्याकडून देण्यात आले होते। त्यानुसार राजेश लाटकर यांना संधी दिली गेली। मात्र माजी नगरसेवकांकडून होत असलेल्या विरोधानंतर मधुरिमा राजे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आणि त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। मधुरिमा राजे या पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत, पण त्या आधीपासून सामाजिक कार्यात अग्रेसर राहिल्यात। मधुरिमा राजे या शालेय जीवनापासून एक उत्कृष्ट खेळाडू आहेत। त्या देशातल्या नामांकित फुटबॉल संस्था दिल्ली इथल्या AIFFच्या महिला समिती सदस्य आहेत। WIFA अर्थात वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या महिला समिती अध्यक्ष आहेत। स्थानिक पातळीवर कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या त्या पेट्रन मेंबर आहेत। तसंच शांतादेवी गृहशास्त्र शिक्षण संस्था म्हणजे इंदुमती गर्ल्स हायस्कूलच्या मधुरिमा राजे अध्यक्ष आहेत। मधुरिमा आणि मालोजी राजे यांना 2 मुलं आहेत। मधुरिमा राजे यांचं सामाजिक कार्यातही सहभाग दिसून आलेला आहे। मधुरिमा राजे यांच्या उमेदवारीमुळे एकाच वर्षात लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभेसाठी काँग्रेसची उमेदवारी छत्रपती घराण्यातच गेली आहे। शाहू महाराजांचा वारसा, छत्रपती घराण्याबाबत असलेली सामाजिक प्रतिमा, माजी मंत्री दिवंगत दिग्विजय खानविलकर यांची कन्या आणि सामाजिक जाण असलेली छवी अशी मधुरिमा राजे यांची ओळख आहे। याच मधुरिमा राजे कोल्हापूर उत्तरमधून शिंदेंच्या सेनेच्या राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात मैदानात उतरल्यात। या आधी देखील अनेकदा सक्षम उमेदवार म्हणून मधुरिमा राजे यांचं नाव कायम चर्चेत राहिलं होतं, मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नव्हती। यंदा मात्र त्यांना उमेदवारी मिळाली आहे। या संधीचं त्या सोनं करतात का हे पाहावं लागेल। जाता जाता एक महत्त्वाची बाब, मधुरिमा राजे या काँग्रेससाठी सक्षम उमेदवार मानले गेलेले आहेत। लोकसभा निवडणुकीत शाहू छत्रपतींना मिळालेल्या पसंतीचाही मधुरिमा यांना फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। असं असताना राजेश लाटकर यांना बदलल्यानं सामान्य कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटतोय।
प्रचार काळात हे आव्हान काँग्रेस आणि छत्रपतींचं घराणं कसं पेलणार यावर पुढचं चित्र अवलंबून असेल। तुर्तास मोठं शक्ती प्रदर्शन करत महाविकास आघाडीसोबत काँग्रेसनं कोल्हापूरमध्ये मधुरिमा राजे यांचा अर्ज दाखल केलाय। त्यांच्यासोबत शाहू छत्रपती हे खासदार म्हणून उभे होते। कोल्हापूर उत्तरची ही लढत किती अवघड आणि किती सोपी असेल, तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा। धन्यवाद।